क्रमांकाचा लोकवग्गो त्या अध्यायामधला एक श्लोक 176 नंबरचा. तथागत गौतम बुद्ध म्हणतात वित्तीर्ण परलोकस्य नथी पापम कार्य. काय आता 3 भाषांतर आणले मी 3. डहाट यांचं, कीर यांचं आणि डॉक्टर आनंद कोसल्यान यांचं वाचन. हेच भाषांतर आहे. वित्तीर्ण परलोकस्य नथी पापम कार्य. ज्याचा परलोकावर विश्वास नाहीये ते कोणतेही पाप करू शकते. मला एक दिवस मरायचं आहे, मेल्यानंतर मला केल्या सवरलं तर जाब कुठेतरी द्यावं लागणार आहे. ही भीती, ही ईश्वरांचा हा तकमा जर नसेल तर माणूस कोणतेही पाप करू शकतो. आणि या तत्वाकडे, या ईश्वरांच्याकडे रोजा आणतो. रोजा का करतो? ईश्वरांचा प्राप्त करतो. तत्वा तो उद्देश आहे. मला सांगितलं लालून तत्वून जेणेकरून तुमच्यामध्ये ईश्वरांचा वृद्धिगत व्हावी, अल्लाची भीती वृद्धिगत व्हावी. कशी वृद्धिगत होते मला सांगा. आता उन्हाळ्यात एक दिवस होते, तहान लागलेली असते, कडक महिना गेला 2 वर्षाआधी तर मे महिन्यामध्ये आला होता. 2-3 वर्षापूर्वी रमजान झाला. लहान लहान पोरांनी उपवास सोडला. घरात कोणी नाही, समजा CCTV कॅमेरा देखील नाही. फ्रीजमध्ये थंडगार पाणी ठेवलेलं आहे. मला उपवास आहे, मी पाणी पित नाही. का पित? बरं पाणी पिलं तर शिवण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार बोलवणारा घाला या पोलीस पाटलाला बोलवा, इसने पाणी पिल्या होते कोणी पाहणार नाही म्हणून काय झालं तो मला जातो आहे. मी जर रोजाचे नियम तोडले तर तुम्हाला शिक्षा केली. या लौकिक जीवनात पालौकिक जीवनात हे 14 ते 15 तास हे संस्कार त्याच्या भागावर होतात. तुला कोणीतरी बघतोय, तुला कोणीतरी बघतोय. हे पूर्ण 29 ते 30 दिवस त्याचा संस्कार होता. परंतु रोजामध्ये काय फक्त खाणं पिणंच होत आहे काय? वेगवेगळ्या सांगितलं रोजा नजरांचा, डोळ्यांचा पण रोजा. तो आपण बघू नका. रोजा काळांचा असतो, कोणाची चहाडी करू नका. ऐकू देखील नका कोणाची चहाडी. त्यांना गावात पायावर बसून सुरू होते. हे असतात ते तसं आहे नाही. पैगंबरांना एकाने सांगितलं तू कसं आहे बरोबर बोलतोय. सांगितलं तू कसं आहे म्हणून तर त्याला चहाडी नसतं. तो कसं नसेल तर त्याला आता आजच्या काळात मी म्हणेल पोटातलाही रोजा असतो. तू कसा आहे बघ, तू कसा आहे पहिले बघ, तुला एक दिवस मरायचं आहे, मेल्यानंतर तू दाखवायला करून इथं लाडा देऊन काहीतरी तू सुटू शकतो. तिथं सुटका नाही. तिथं समजला असतं मी सांगितलं. एक दिवस सगळे लोक मरणार आहेत, सगळे लोक मरतील काय. परंतु माणसाचे ते हाड नष्ट होत नाही. कबरीमधली सगळ्या शरीराची माती होते महाराज, त्या हाडाची माती होत नाही. चितेमध्ये सगळं जळून जाते, ते हाड जळत नाही. ते हाड फार सूक्ष्म आहे, साध्या डोळ्याने दिसत नाही. त्याला टेल बोन म्हणतात. त्याचा फोटो तुम्ही मोबाईलवर बघू शकता. साध्या डोळ्याने दिसत नाही, ते लई बारीक असते. गुगलवर टाईप करा टेल बोन, TAIL स्पेस BON टेल बोन, तुम्हाला फोटो दिसत त्याचा. ते हाड इतकं टणक असते महाराज, इतकं टणक असते. त्याच्यावर ॲटम बॉम्ब टाकला, मिसाईल टाकलं तरी ते नष्ट होत नाही. ते माणसाचं बी आहे. पैगंबरांनी सांगितलं बुखारी शरीफमध्ये त्याचा संदर्भ सापडतो की सगळी माणसं मेल्यानंतर कयामत नंतर 40 नंतर असं उल्लेख आहे. 40 दिवस असतो की 40 आठवडे असतो, 40 महिने, 40 वर्ष की 40 शतकं नाही माहीत. त्याच्यानंतर पाऊस पडेल कशाचा? पाण्याचा नाही. ऍसिडचा, रसायनांचा, केमिकलचा पाऊस पडणार आहे. आणि त्या केमिकलचा आणि त्या हाडाची अभिक्रिया होऊन जसं एखाद्या बियामधून रोपटं उगवते महाराज, तसं माणूस उगवेल. नौशादचं हाड असेल तर नौशाद उगवेल. मौलानांचं, हाफिज साहेबांचं हाड असेल तर हाफिज मुजाहिद जे आहे ते उगवतील. तिथं जिवंत होऊन पुन्हा केल्या सवरण्याचा दाब द्यावा लागेल. माणूस मेल्यानंतर कुत्रा होतो, मांजर होतो, उंदीर होतो. ही जन्मोजन्मांतरची संकल्पना इस्लामला मान्य नाही आहे. पैगंबराची शिकवण ही आहे की नौशादनं पाप केलं तर नौशादलाच शिक्षा करावी लागेल. टॉमी नावाच्या कोणत्या कुत्र्याला त्याची शिक्षा नको. पण मला कोणत्या पापाची शिक्षा मिळत आहे मला माहीत पाहिजे. नाही तर मला पोलीस लोक घेऊन चालले न्यायालयामध्ये, न्यायाधीशानं मला 50 वर्षाची शिक्षा देऊन टाकली. जास्त आहे काय केलं मी? नाही सांगत अरे हा अन्याय आहे ना, मी नेमकी मागच्या जन्मात काय पाप केलं होतं मला शिक्षा मिळते नाही पाहिजे. हे हा न्यायाची निकड आहे. म्हणून मरणोत्तर जीवनाचा जो कन्सेप्ट आहे इस्लाममध्ये तो आहे की नौशाद मरेल, नौशाद जिवंत होईल आणि त्याला
इमान एतबारे जर कर्म केलं तर जन्नत मिळेल, नाही तर जहन्नम मिळेल. इमान एतबारे महाराज. लोक म्हणतात कर्म चांगली करा, कर्म चांगले करा. रे फक्त कर्म महत्वाचं नाही आहे, त्या कर्माच्या मागे तुमचा भाव कोणता आहे. 10 मिनिट राहिले होते ते. त्या कर्माच्या मागे भाव कोणता आहे महत्वाचं असतं. नियत देखी जाती है. बसमध्ये खूप गर्दी आहे, बाजूला सीट खाली आहे, तुम्ही एका मुलीला, तरुण मुलीला जागा दिली, तुमची नियत साफ आहे तर ते पुण्य आहे, तुमची नियत खराब आहे तर पाप आहे. कर्म एकच आहे, तुमची नियत बदलायली, भाव बदलायला, म्हणून भाव महत्वाचा आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, इथं गुरुदेव सेवा मंडळाचे कोणी लोक असतील त्यांना माहीत असेल की मनी नाही भाव, म्हणजे देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही. भाव ईमान महत्वाचा आहे. म्हणून आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितलं, ज्याने ईमान, जिसने ईमान और एहतिसाब के साथ रोजे रखे उसके सारे पाप माफ कर दिए जाएंगे. ईमान और एहतिसाब, भाव, निष्ठा ही फार महत्वाची असते. ईमान असेल तर जन्नत मिळेल. जन्नत काय आहे एका वाक्यात सांगतो, नाही तर पूर्ण दिवस जाईल जन्नत सांगताना. हवं ते मिळेल, हवं ते, बस आलं त्याच्यात. आणि जहन्नम काय आहे, समुद्र आहे, पाण्याचा नाही, आगीचा. ती आग जळून जाळून टाकेल, या कोचेला हाडं शिल्लक राहतील, त्या हाडावर पुन्हा मास चढवलं जाईल, पुन्हा कोचा चढवलं जाईल, पुन्हा जाळलं जाईल. इथं एक खून केला तर कितीदा शिक्षा मिळते महाराज. एक खून केला तर कितीदा फाशी मिळते. एकदा 4 खून केले कितीदा फाशी मिळते. अरे हा का न्याय झाला. एक खून करणारा एकदा फाशी, 4 खून करणारा एकदा फाशी. मग अल्लाह ईश्वर गॉड जर असेल तो न्याय पाहिजे ना. न्याय होणार केव्हा. जहन्नममध्ये 4 खून केले असतील, 4दा त्याला जाळलं जाईल, 4दा त्याच्या स्वतः चढवली जाईल. याला म्हणतात पूर्ण न्याय. तुम्ही अल्लाह ईश्वर गॉड मानत नसाल तर याच्यावर चर्चा करेल, पण मानत असाल तर हे पण मान्य करावं लागेल. याचीच आठवण रोजा करून देतो. रोजा करून देतो, हे बघ गडबड करू नको. इथं तुला काय केलं, इथं शिक्षा नाही मिळाली तरी तिथं गाठ आहे, गाठ त्याच्याशी आहे. रकीबा सांगितलं, रकीबा म्हणजे गच्ची धरणारा आहे, तो गच्ची धरणारा आहे. तुम्ही मुसलमानाच्या लग्नामध्ये गेला असाल तर त्याच्यामध्ये रकीबा हा शब्द ऐकला असेल तुम्ही. रकीबा लग्नासारख्या शुभ प्रसंगी अल्लाह रकीबाची आठवण करतो. गच्ची धरणारा आहे तो का नवऱ्याला सांगतोय, हा प्रत्यक्ष हुंडा घेतली तर भेटायला गच्ची धरणारा आहे तो. हा त्रास देशील त्या मुलीला, तो गच्ची धरणारा आहे. मुलीला सांगितलं जातं की नाही, त्रास द्यायचा नाही, जावायला तंदाचा त्रास द्यायचा नाही. रकीबा आहे तो. सगळ्या धार्मिक विधीच्या मुळाशी तो आहे. म्हणून योगी आपले सांगतात की सर्वांना आहे निर्भीक एक म्हणी, त्याचे भय म्हणी खरा सर्व. ट्रम्प होऊन जातो ट्रम्प, मला कुणी नाही, आपल्याकडे खूप पैसा आहे, इराण भेटतो, इराण भेटतो एखादा, असं करत नाही. लक्षात घ्या, भीती आवश्यक आहे. नाही तर भीती जर नसले, बारा सेवा संघाचे डॉक्टर पुस्तकामध्ये साळुंखेचा सांगतात की नीतिमूल्यांना दंडनीतीची जोड पाहिजे. दंडनीती आवश्यक. दंडनीती नसेल तर तुमच्या नीती मूल्याला काही अर्थ होत नाही. समजा उद्या सरकारने घोषित केलं किंवा टीव्हीवरून सांगितलं, आज रात के 12 बजे के बाद किसी को सजा नहीं मिलेगी. सरकारी साहेब बलात्कार करू नका. त्या डाकू लोकांना सांगितलं डाका टाकायचा नाही. दरोडेखोर साहेब, दरोडेखोरी चांगली नाही आहे. फक्त प्रवचन करू लागले, मला सांगा समाज टिकल का. आमच्या आया बहिणी रस्त्यानं जाऊ शकतील का. नाही, भीती आवश्यक आहे. जर पाप केलं तर मग जहन्नम मिळेल. जहन्नमची आग आहे. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी हेच केलं. मक्केच्या रस्त्यानं, मदिन्याच्या रस्त्यावर उभं राहून प्रवचन करत होतं की लगा मुलींना जिवंत गाडाचा लक्षात ठेवा. त्या मुलीला विचारलं जाईल की कोणत्या पापाबद्दल त्याला जिवंत गाडलं गेलं आहे. लोकांना घाम फुटायचा. हे बघा, दारू पिली तर बघा जहन्नमची आग आहे. हे बघा, खोटं बोला तर लक्षात घ्या जहन्नमची आग आहे. जहन्नमची आग, नरकाची आग सांगायची पैगंबर समाज झाला तो. अल्लाहने सांगितलं कुंतुम खैर उम्मतीन, तुम्ही सर्वोत्तम समुदाय आहात. अल्लाहने त्याचा सन्मान केला. म्हणून हे आहे अखेरत्व, चौथं तत्व प्रेषित्व. या सगळ्या गोष्टी कोण सांगितलं. अल्लाहनं फोन करून सांगितलं की नाही, काही महामानव निर्माण केले, त्यांना प्रेषित म्हणतात, त्यांना संदेश दिला, त्या लोकांना सांगितला. असे जवळपास 5 मिनिट. अनेकांना वाटतं MPSC UPSCच्या वृत्तपत्रामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न
प्रेषित देखील आहेत. पहिले जवळपास 3 लाख वर्षापूर्वी ते धर्तीवर आले होते असं म्हटलं जातं. मुसलमानाचा इतिहास 1400 वर्षापूर्वीचा नाही, 3 लाख वर्षापूर्वीचा आहे. बऱ्याच लोकांना माहीत आज आले. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापूर्वी प्रेषित ईसा आले, प्रेषित दाऊद आले, प्रेषित सुलेमान आले, प्रेषित इब्राहिम आले. ही आम्ही जी बकरीद साजरी करतो ती प्रेषित इब्राहिम यांची परंपरा. ही हज यात्रा आम्ही पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या जन्मपूर्वीपासून साजरी करतो. मस्जिद अक्सा त्या ठिकाणी भांडण सुरू आहे पॅलेस्टाईन इस्रायलचं. ते मस्जिद अक्सा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पूर्वीची आहे. मस्जिद अल सखरा पूर्वीची आहे. हे लोकांना माहीत नाही. लोकांना मुसलमान 1400 वर्षापूर्वीचे नाही. बरं, प्रत्येक देशामध्ये प्रेषित आलेले कोणता याचा कोपरा नाही आहे की त्याच्यामध्ये आम्ही प्रेषित पाठवलं नाही. हो, भारतामध्ये देखील प्रेषित आलेले आहेत, चीनमध्ये देखील आलेले असणार. डेमोक्रेसी उर्दू में क्या बोलते हैं डेमोक्रेसी को? जमहुरियत. पाकिस्तानमध्ये जमहुरियत म्हणतात, महाराष्ट्रात लोकशाही म्हणतात, उत्तर भारतात प्रजातंत्र म्हणतात, इंग्लंडमध्ये डेमोक्रेसी म्हणतात. मला सांगा, डेमोक्रेसी, लोकशाही, प्रजातंत्र, जमहुरियत वेगळे आहेत का? एकच व्यवस्था आहे. म्हणून तो एकच धर्म होता आदमपासून तर मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. वेगवेगळ्या भाषेत कदाचित त्याची वेगवेगळी नावं असतील. पैगंबरांनी कोणता नवीन धर्म नाही सांगितला, तो जुना धर्म. फक्त त्याच्यामध्ये काही कर्मकांड लोकांनी सुचवले होते, ते काढून टाकले. तो शुद्ध स्वरूपाचा सर्व मानवासाठी धर्म होता, तो मानवापर्यंत पोहोचवला. हा कन्सेप्ट याला क्लिअर असेल ना त्याच्या